मुंबईतील रहेजा बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या 3 कार्यकर्त्यांची तातडीनं सुटका करण्यात आली आहे। मुंबईच्या शिवाजीनगर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती। या कार्यकर्त्यांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी कोर्टानं वंचितच्या कार्यकर्त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत पोलिसांना फटकारलं। शिवाय अटक केलेल्या कार्यकर्त्यांना तातडीनं सोडण्याचे आदेश दिले। पोलिसांनी सागर गवई, रोशन आठवले आणि आनंदराज घाडगे यांची तातडीनं सुटका केली आहे। रहेजा बिल्डरच्या ऑफिसची या 3 कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली होती। त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आणि कोर्टाने त्यानंतर फटकारलं आणि पोलिसांनी या तिघांची सुटका केली आहे। काल शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मी व माझे सहकारी स्नेहलताई सोनी, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष रोशन आठवले, आनंदराज घाडगे यांना पोलिसांनी अटक केली होती। ही अटक आशिष रहेजा या नामांकित डेव्हलपर याच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात होती। आम्ही जे आंदोलन केलं त्याच्या 1 तासाच्या आत आम्हाला पोलिसांनी हुडकून शोधून आणलं व पोलीस कोठडीत डांबवलं। स्नेहल सोनी आमच्या महिला अध्यक्षा यांना संध्याकाळी 6 वाजता अटक करण्यात आली। त्यानंतर 12 वाजेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं। या संदर्भात वंचितांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्हाला न्यायालयीन हॉलिडे कोर्टमध्ये आम्हाला सादर करण्यात आलं। सादर केल्यानंतर हॉलिडे कोर्टचे जज यांनी पोलीस प्रशासनाला चांगल्या पद्धतीने फटकारलं।